महिला एकट्यांचे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोनिका मॅडम, माझे ग्रेट अपलाईन, माझे गुरु सुनील ठाकरे सर आणि रोहिणी मॅडम यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर, मी एक साधारण शेतकरीचा मुलगा आहे आणि विमान फक्त खालून पाहिलं होतं की हे विमान आहे असं उडतं. कधी विचार नव्हता मनात की मी विमानात बसणार. कारण का की आजोबा सुद्धा विमानात बसले नाही, वडील सुद्धा विमानात बसले नाही. आपण काय विचार करायचा की आपण विमानात बसायचं. पण माझे गुरु मला भेटले आणि त्यांनी माझा हात धरला आणि मला एका रस्त्याने घेऊन चालले. तर अशा रस्त्याने मी गेलो, अशा प्लॅटफॉर्मवर मला काम मिळालं की जिंदगीभर जर आपण कितीही मेहनत केली तर फक्त मेहनतच करणार. पण अशा ठिकाणी जर मेहनत केली तर सगळे स्वप्न पुरे होणार. तर जबरदस्त मी पहिल्यांदा प्लेनमध्ये बसलो, वेगळाच अनुभव आला. आज जे फोन येऊन राहिले सर की मी फोन बंद करून टाकला. गावात फक्त आमचे आमदार बसलेले आहेत, मग कोणीच नाही आणि दुसरं मी. हैदराबाद ऐकलं होतं, टीव्ही मध्ये बघलं होतं की हैदराबादला काही जवळ, पण आज मी हैदराबाद मध्ये आहे आणि एकदम 5 स्टार हॉटेल, जबरदस्त असं VIP लाईफ मला भेटतंय. मी साधारण सामान्य शेतकऱ्याचा खेड्यातला मुलगा आणि असं VIP जीवन मी कधी पाहिलं नव्हतं. पण आज आपले गुरु माझे अपलाईन याच्यामुळे मी इथं आज उभा आहे आणि बोलतोय. सर, हा सुद्धा ते व्हिडिओ पाहतील आणि 5 जणांना तर चक्र येतील. गावामध्ये गेले बोलता येत नाही, या तो बोलायला आता इतका मोठा साहेब होऊन गेला. तर सर, इतकं जवळ वाटलं. हैदराबाद मध्ये फिरायला, रामोजी फिल्म सिटी फक्त ऐकलं होतं, काही पाहणार होतं. पण इथं आल्यावर सगळे स्वप्न आणि सर्व आपलं जे मनात आहे ते पूर्ण होऊ शकतं हे मी बघलं. आणि आता माझं स्वप्न आहे 70 लाखाच्या गाडीमध्ये फिरायचं. तर आगे जाने का है सर. जय हिंद, जय माय लाईफ.